नमस्कार मंडळी, आज आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी उकड न काढता कळ्या न पाडता उकडीचे मोदक खूपच सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. अगदी 2 ते 3 मिनिटात ही तांदळाची उकड वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवलेली आहे. तुम्हाला जर उकडीचे मोदक बनवायला येत नसतील तर अशा पद्धतीने उकडीचे मोदक तुम्ही नक्की बनवून बघा. खूपच सोपी पद्धत सांगितलेली आहे. तुम्ही जर नवशिके असाल तरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने हे सॉफ्ट अगदी मऊ लुसलुशीत मोदक बनवू शकता. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपण सारण बनवणार आहोत. यासाठी कढई गरम केलेली आहे. 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप व्यवस्थित पसरवून घ्यायचं. यानंतर यामध्ये 1 चमचा खसखस 1 मिनिटभर फक्त परतवून घ्यायची. खसखस चांगली परतवून झाली की यामध्येच ओल्या नारळाचा चव घालायचा आहे. किसलेलं खोबरं मी 2 वाटी घातलेलं आहे. स्लो गॅसवर 1 ते 2 मिनिटं खोबरं चांगलं हे परतवून घ्यायचं. खोबरं छान परतवून झालेलं आहे. आता 2 वाटी किसलेल्या खोबऱ्यासाठी म्हणजे नारळाच्या चवासाठी 1 वाटी किसलेलं गूळ घालायचं आहे. गूळ आणि खोबरं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गुळाचे खडे असतील यामध्ये तर त्या मोडून घ्यायचे आहेत. गूळ जोपर्यंत मेल्ट होत नाहीत आणि सारण एकजीव होत नाही, व्यवस्थित मिक्स होत नाही, तोपर्यंत स्लो गॅसवर व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे. मोदक वाफवताना फुटतात, यासाठी सारणाचं प्रमाण व्यवस्थित असेल तर मोदक अजिबात फुटणार नाहीत. जेवढं आपण खोबरं घेणार, नारळाचा चव घेणार, त्याच्या अर्ध म्हणजे 2 वाटी नारळाच्या चवासाठी 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. सारण अजिबात ओलसर जास्त ठेवायचं नाही. यामुळे गूळ छान वितळलेलं आहे. सारण तयार झालेलं आहे. आता यामध्ये 2 मोठे चमचे इथे मी ड्रायफ्रूट्स पावडर टाकलेली आहे. तुम्ही ड्रायफ्रूट्स कट्स करून सुद्धा टाकू शकतात. 1 चमचा वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ पावडर घालायची आहे, म्हणजे जायफळ किसून घालायचं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता जास्त वेळ मिक्स करायची गरज नाही. तुम्ही पाहू शकता गुळाचं पाणीसुद्धा आटलेलं आहे. यामध्ये पाणी जास्त नाही आहे. एकदमच आटवायचं नाही. सारण एकदम कोरडं झालं तर मोदक खायला चांगले लागत नाहीत. तर तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित आपलं हे सारण आता तयार झालेलं आहे. हे बघा, थोडंसं पाण्याचा अंश आहे यामध्ये. आता हे सारण थंड करायचं आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता हे सारण थंड होतं आहे तोपर्यंत आपण मोदकाची पारी बनवायची तयारी करूया. तर इथे मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे. 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घालायचं आहे. यानंतर अर्धा चमचा तूप घातलेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला चांगली एक उकळी काढून घ्यायची. तर दूध आणि पाण्याला उकळी आलेली आहे. आता पाव चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे. दूध आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये मीठ घालायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण दूध आणि पाणी घेतलं आहे त्याच वाटीने 2 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. इथे मी गॅस बंद केलेला आहे. दूध आणि पाणी उकळल्यानंतर गॅस पूर्णपणे बंद करायचं आणि त्यानंतर यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं. तांदळाचं पीठ घातल्यानंतर गरम असताना सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं परफेक्ट प्रमाण आहे पाणी आणि दुधाचं. आता झाकण ठेवायचं आहे यावर आणि 2 मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं, कारण झाकण ठेवल्यामुळे यामधली वाफ जी असते ती या पिठाला लागते आणि हे पीठ अजून चांगलं नरम होतं, सॉफ्ट होतं आणि यामुळे आपली ही उकड चांगली तयार होते. तर तुम्ही पाहू शकता हे पीठ आता थोडंसं गरमच आहे, अजिबात थंड केलेलं नाही. एका प्लेटमध्ये हे सगळं पीठ काढून घ्यायचं. गरम असतानाच हे पीठ काढून घ्यायचं आहे. पूर्णपणे हे पीठ थंड करायचं नाही, नाहीतर ही उकड जी आहे पीठ आपलं चांगलं सॉफ्ट होत नाही. हाताने सगळं चमच्याचं सुद्धा पीठ काढून घ्यायचं आहे. यानंतर तुमच्याकडे मॅशर असेल, पावभाजीचा मॅशर असेल किंवा ग्लास असेल तर ग्लासच्या साहाय्याने किंवा असं पावभाजीच्या मॅशरने हे चांगलं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे. हाताने अजिबात करायचं नाही, कारण हे पीठ अजूनही गरम आहे. हे पीठ तुम्ही जितकं चांगलं मॅश कराल तितके मोदक छान मऊ लुसलुशीत बनतात. तर हे बघा 2 ते 3 मिनटं चांगलं अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे. पीठ पहा व्यवस्थित मी चांगलं मिक्स करून मॅश करून घेतलेलं आहे. आता हाताने आपण हे पीठ मळून घेऊया. तर हे पीठ अजूनही गरम आहे. तर हे पीठ मळताना हाताला थोडं पाणी लावायचं आहे आणि पाणी लावून लावून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे, कारण पीठ गरम आहे, चटके लागण्याची शक्यता असते. तर थोडं थोडं हाताला पाणी लावून व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे. लक्षात असू द्या, जेवढं चांगलं तुम्ही हे पीठ मळाल तेवढे मऊ लुसलुशीत असे मोदक आपले तयार होतील. तर मी 3 ते 4 वेळा हाताला पाणी लावून हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे.
तर हे मोदकाची पारी बनवण्यासाठी आपण परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे। हे प्रमाण असंच घ्यायचं। 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी हे प्रमाण परफेक्ट आहे। अजिबात आपल्याला यापेक्षा जास्त पाणी लागलेलं नाही। हे बघा, हाताने असं चेक करायचं आहे। पीठ आपलं या पिठाला कुठेही क्रॅक जात नाही, याचा अर्थ आपल्या मोदकाच्या पारीचं पीठ चांगलं तयार झालेलं आहे। आता मोदक बनवायला घेऊया। सारणसुद्धा मी एका वाटीमध्ये घेतलेलं आहे आणि एका वाटीमध्ये मी तूप घेतलेलं आहे। मोदकाचा साचा घ्यायचा। तुमच्याकडे जो साचा अवेलेबल असेल तो साचा तुम्ही घेऊ शकता। साच्याला आतून व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे मोदक चिकटत नाही। आता थोडं थोडं पीठ हातावर घेऊन चांगलं मळून घ्यायचं आहे। साचा बंद करायचा आहे आणि हे तांदळाचं पीठ जे आहे आपण मोदकची पारी बनवण्यासाठी बनवलेलं, ते थोडं थोडं पीठ अशा पद्धतीने या साच्यामध्ये घालायचं आहे आणि दाबून व्यवस्थित हे पीठ बाजूला असं करायचं आहे। तूप लावायचं आहे, हाताला थोडी गरज लागेल तर। आणि ही पारी जी आहे पातळ बनवायची, अजिबात जाड पारी बनवायची नाही, नाहीतर हे मोदक खायला चांगले लागत नाहीत। साईडचं एक्स्ट्राचं पीठ वर आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। हे असंच राहू द्यायचं, नंतर आपल्याला वरून हे बंद करण्यासाठी उपयोगी पडणार आहे। तर पारी मी हे एकदम पातळ बनवून घेतलेली आहे। हे बघा, आता यामध्ये सारण भरूया। तर थोडं थोडं सारण घ्यायचं आहे आणि या मोदकाच्या साच्यामध्ये असं भरायचं आहे। पारी पातळ आणि सारण जास्त असेल तर मोदक खायला सुद्धा खूपच चांगले लागतात। आता वर एक्स्ट्राचं पीठ आलेलं आहे, ते अशा पद्धतीने दाबून भरायचं। गरज लागेल तर थोडंसं अजून तांदळाचं पीठ हे बनवलेलं घ्यायचं आहे आणि व्यवस्थित लावून घ्यायचं। त्यानंतर एक्स्ट्राचं साईडचं पीठ अशा पद्धतीने काढायचं आहे। व्यवस्थित सगळं पुसून घ्यायचं आहे। तर आपला हा साच्यामधला मोदक आता तयार झाला आहे। याला आता आपण डिमोल्ड करून घेऊया। तर बघा, हळूच हा साचा असा उघडायचा आहे। तुम्ही पाहू शकता किती सुरेख रंग आलेला आहे। मोदक किती मस्त बनलेला आहे बघा, पांढरा शुभ्र अगदी आपला हा मोदक तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने अजून एक मोदक मी तुम्हाला बनवून दाखवते। बघा, मी मोदक भरलेला आहे साच्यामध्ये, पुन्हा तो पण डिमोल्ड करून घेऊया। पहा किती मस्त मोदक दिसतोय। अशाच पद्धतीने अजून एक तुम्हाला मी मोदक डिमोल्ड करून दाखवते। अशा पद्धतीने सगळे मोदक डिमोल्ड करून घ्यायचे आहे। खूपच सोपी पद्धत आहे। पारी पातळ ठेवायची, सारण जास्त भरायचं, म्हणजे खायला खूप चविष्ट लागतात। तर सगळे मोदक हे बघा मी अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहे। एवढ्या सारणात आणि पिठात आपले बरोबर 11 मोदक तयार झालेले आहेत। आता हे मोदक वाफवून घ्यायचे आहे। तर आधीच मी कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं होतं। चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीला तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावल्यामुळे काय होतं, मोदक चिकटत नाही। तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर तुम्ही केळीचं पान ठेवू शकता आणि त्यावर मग हे एक एक मोदक ठेवू शकता। तर इथे मी तूप लावलेलं आहे, म्हणजे यावर मोदक ठेवले तर ते चिकटणार नाही। तर सगळे मोदक एक एक करून या चाळणीवर ठेवून घ्यायचे आहेत। पाणी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। त्यानंतर मोदक ठेवून घ्यायचे आहेत आणि झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 12 मिनटं याला लो टू मीडियम फ्लेमवर वाफ काढून घ्यायची। तर मी 12 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर वाफ काढून घेतलेली आहे। गॅस बंद केलेला आहे। आता मोदक पूर्णपणे थंड करून घ्यायचे, त्यानंतर मोदक काढून घ्यायचे। तर पहा, काय मस्त अगदी पांढरे शुभ्र मोदक आपले तयार झालेले आहेत। मोदक दिसायला सुद्धा खूपच सुंदर दिसत आहेत। हे बघा, कोणतेही उकड न करता, कळ्या न पाडता आपले हे मऊ लुसलुशीत अगदी सॉफ्ट बघा किती झालेले आहेत। मस्त असे मोदक तयार झालेले आहेत। तुम्हाला जर उकड काढायला जमत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही हे उकडीचे मोदक झटपट बनवू शकता। खूपच सोपी पद्धत सांगितलेली आहे। भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससह या मोदक तुम्हाला मी बनवून दाखवलेले आहेत। हे मोदक तुम्ही असेच खाऊ शकता किंवा यावर तुपाची धार सोडून खाऊ शकता। तुम्हाला हा मोदक मी दाखवते बघा, किती सॉफ्ट झालेला आहे। पहा, किती आतून पण सुद्धा सारण भरपूर भरलेलं आहे। अगदी सॉफ्ट असा हा मोदक तयार झालेला आहे। तर मंडळी, अशा पद्धतीने हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी अशा पद्धतीने हे मोदक तुम्ही नक्की बनवून बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।